जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भात जे काही प्रेफरन्स लॉक आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत जवळपास 1 लाख प्लस उमेदवारांचे जे काही प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स सध्या बघा या ठिकाणी जनरेट झालेले पाहायला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा जिल्हा परिषद आहे तर त्यांच्या वेकेन्सी देखील रिवाईज झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये माध्यम असेल तर ह्या ठिकाणी बघा माध्यम देखील रिवाईज झाले आणि खास महत्वाचा या ठिकाणी जे काही जिल्हा परिषद कोल्हापूर आहे तर कोल्हापूरला ज्या वेकेन्सी आलेल्या होत्या तर त्या वेकेन्सीमध्ये देखील बदल झालेला आहे. तर सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, सध्याच्या घडीला जे काही प्रेफरन्स लॉक सध्या बघा आपण करतोय तर त्या ठिकाणी जो काही प्रेफरन्स आहे या ठिकाणी बऱ्याचशा उमेदवारांचे लॉक सध्या बघा झालेले आहे. परंतु आता ज्या काही जाहिरात आहे तर त्या जाहिरातीमध्ये बऱ्याचशा जिल्हा परिषदचा बदल झालेला आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद कोल्हापूरचा सध्या बघा या ठिकाणी बदल झालेला आहे. त्याच्यामध्ये पदांची जी सध्या संख्या आहे तर ती संख्या देखील बदल झालेली आहे. त्यानुसार आता ज्या उमेदवारांचं प्रेफरन्स ऑलरेडी बघा या ठिकाणी लॉक झालेले असेल विदाऊट इंटरव्ह्यूची आणि त्यांना पुन्हा ते प्रेफरन्स सध्या जनरेट करायचे असेल, अनलॉक करायचे असेल तर त्याच्यासाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे या ठिकाणी जे डॅशबोर्डवर प्रेफरन्स जे आहे तर ते सध्या बघा अनलॉकचा ऑप्शन जो आहे तर तो सध्या या ठिकाणी आलेला आहे आणि ह्याच्या माध्यमातून तुम्ही प्रेफरन्स जर तुमचे लॉक असेल तर ते तुम्ही अनलॉक देखील सध्या इथं करू शकतात. आणि जे आलेले सध्या बघा नवीन जाहिराती आहे तर त्या जाहिरातीमध्ये ज्या चेंजेस झालेले आहे त्या चेंजेसमध्ये तुम्ही जर पात्र असाल तर त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला प्रेफरन्स जे आहे तर ते सध्या जनरेट होऊ शकतात. तर काही उमेदवारांचे या ठिकाणी बघा ज्यांनी सुरुवातीला लॉक करून दिलेले होते तर अशा उमेदवारांनी अनलॉक देखील तुम्ही करू शकतात. जर का तुम्ही त्या जिल्हा परिषदमध्ये त्या पदासाठी पात्र असाल तर पुन्हा जनरेट देखील करू शकतात. परंतु हे करत असताना लक्षात घ्या, जो काही ओटीपीचा प्रॉब्लेम आहे, ओटीपी जर व्यवस्थित येत असेल तरच तुम्ही ही प्रक्रिया करा. अन्यथा जे लॉक आहे तर त्या संदर्भात बघा सर्वस्वी निर्णय तुमचा असणार आहे त्यांना अनलॉक करायचं किंवा नाही. कारण सध्या तरी ह्या ठिकाणी जे काही पदभरती आहे तर ह्या पदभरतीमध्ये एकंदरीत आतापर्यंत मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह जो काही आकडेवारी आहे आता ही आकडेवारी सध्या 9/8/2026 ची सध्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सकाळी 7 वाजे संदर्भात 87,000 जवळपास या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूचे जे प्रेफरन्स आहे तर ते सध्या जनरेट झालेले होते. आता ही जी आकडेवारी आहे तर ही 1 लाख जे आहे तर ते सध्या पार झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जवळपास 1,70,000 उमेदवारांमध्ये 1 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी प्रेफरन्स जनरेट जे आहे तर ते सध्या केलेले आहे. परंतु ह्याच्यामध्ये प्रेफरन्स जनरेट केले परंतु जे लॉक केलेले प्रेफरन्स आहे तर ते नेमकी किती आहे तर त्याची आकडेवारी सध्या इथं खुलासा करण्यात आला नाही. कारण प्रेफरन्स जनरेट करून त्या ठिकाणी जे काही आपल्याला सिलेक्शन करायला पडतात, असाइन करायला पडतात, रिअरेंज करायला पडते आणि त्यानंतर मग लॉकचा ऑप्शन येतो. अशा 4 ते 5 स्टेप सध्या बघा असल्यामुळे संपूर्ण जी काही प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय प्रेफरन्स 100% लॉक झाले असं आपण सांगू शकत नाही. परंतु ह्या ठिकाणी जे काही आता प्रेफरन्स आहे तर त्या प्रेफरन्सची जनरेटची संख्या देखील वाढलेली आहे. बऱ्यापैकी ओटीपी देखील सध्या येत आहे. आता मुलाखतीशिवाय ह्या ठिकाणी जवळपास 1 लाखाचा आकडा पार झालेला आहे आणि जे काही विथ इंटरव्ह्यूची जी काही प्रक्रिया आहे त्याला देखील 80 ते 90,000च्या जवळपास या ठिकाणी प्रेफरन्स जे आहे तर त्या उमेदवारांनी जनरेट सध्या झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये एक महत्वाचं जे काही प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे तर अशा अनुषंगाने इथे एक महत्वाची जी काही जाहिरात होती जिल्हा परिषद कोल्हापूरची तर त्या कोल्हापूर जिल्हा परिषदमध्ये एकंदरीत चेंजेस सध्या झालेला आहे. तर इथं जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी कळवल्यानुसार सामाजिक व समांतर आरक्षणात अंशतः बदल कळवले आहे. या बदलामुळे जनरेट होणाऱ्या प्राधान्यक्रमामध्ये कोणताही बदल होत नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. ज्या आरक्षणात बदल होत आहे ते खालील प्रमाणे सध्या बघा इथं देण्यात आलेलं आहे. आता जर तुम्हाला ही जिल्हा परिषद कोल्हापूरची जाहिरात जर समजा तुम्हाला आलेली असेल आणि तुम्ही ईडब्ल्यूएस त्यानंतर ओपन आणि एसटी हे जे काही 3 प्रवर्ग आहे ह्या 3 प्रवर्गाचे जर उमेदवार असाल तर तुमच्यासाठी महत्वाचा जो काही बदल आहे तर तो बदल सध्या बघा इथं दाखवण्यात आलेला आहे. आता एकंदरीत ईडब्ल्यूएस प्रवर्गामध्ये या ठिकाणी जर का आपण टोटल वेकेन्सी बघितली तर ह्या ठिकाणी आधीची होती 5 वेकेन्सी आणि आता रिवाइज होऊन जवळपास या ठिकाणी 68 वेकेन्सी सध्या झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जनरलची जी काही वेकेन्सी होती ती 184 वेकेन्सी होती तर आताच्या घडीला रिवाइज होऊन 121 वेकेन्सी झालेली आहे. आणि पुढचा प्रवर्ग येतो एसटी प्रवर्गाची जी काही वेकेन्सी होती 183 वेकेन्सी होती टोटल आणि आताच्या घडीला 202 वेकेन्सीचा त्या ठिकाणी बघा वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता याच्यामध्ये जर तुम्ही वेगवेगळी जर बघितलं तर वुमनसाठी ईडब्ल्यूएस ची 1 होती त्याच्यामध्ये वाढ झाली 20 झाली बरोबर. त्यानंतर ओपनची 55 होती 36 झाली. त्यानंतर ह्या ठिकाणी एसटीची 55 वेकेन्सी आली होती वाढ होऊन 61 झाली. मात्र जनरल ओपन मध्ये ह्या ठिकाणी बघा मायनस आपल्याला पाहायला मिळते.
त्याच पद्धतीने इथे जर तुम्ही अंशकालीन असाल, त्यानंतर प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त असाल, खेळाडू असाल, तर त्यांची देखील वेकेन्सी सध्या या ठिकाणी बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता तुम्ही जर EWS त्यानंतर ओपन आणि ST प्रवर्गाचे जर असाल, तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला ही जाहिरात 100% जनरेट झालेली असेल ऑलरेडी. फक्त याच्यामध्ये जे काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीमध्ये बदल झालेला सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. तर हा बदल एक लक्षात घ्या आणि ज्या उमेदवारांना ही जिल्हा परिषद सध्या बघा आली नसेल, तर अशा उमेदवारांनी पुन्हा जे काही प्रेफरन्स आहे तर ते तुम्ही जनरेट देखील करू शकता, जेणेकरून ह्या ठिकाणी तुम्हाला जे काही प्राधान्यक्रम आहे तर ते प्राधान्यक्रम सध्या देता येईल. आता ह्याच्यामध्ये बराचसा जो काही OTPचा प्रॉब्लेम होता, तर तो OTPचा प्रॉब्लेम देखील बऱ्याचशा सॉल्व्ह झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. OTP देखील येत आहे, तर व्यवस्थित तुम्ही लॉग इन करा. OTP त्या ठिकाणी बघा थोडासा वेळ घेतोय, परंतु OTP त्या ठिकाणी येत आहे. तर ज्या उमेदवारांना OTP मिळण्यास अडचणी येत आहे, अशा उमेदवारांनी ते वापरत असलेल्या ब्राउझरची जी हिस्ट्री आहे किंवा कॅचे आहे तो तुम्हाला क्लिअर करायचा आहे, म्हणजे डिलीट करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला समस्येचं निवारण न झाल्यास जे काही या ठिकाणी प्रायव्हेट विंडो आहे तर ती देखील तुम्ही ओपन करून पवित्र पोर्टलची वेबसाईट त्या ठिकाणी लॉग इन सध्या बघा करू शकतात. तर सध्या अशा पद्धतीने तुम्ही लॉग इन करा. आता ही जी प्रायव्हेट विंडो आहे इकॉग्निटिव्ह विंडो, तर ही तुम्हाला जेव्हा आपण लॉग इन करतो क्रोम ब्राउझरमध्ये, तर साईटमध्ये बघा त्या ठिकाणी राईट साईडला 3 डॉट असतात. त्या 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही जी काही प्रायव्हेट विंडो आहे तर ह्याचा ऑप्शन सध्या त्या ठिकाणी अवेलेबल होतो. हा ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलची वेबसाईट सर्च करायची आहे आणि त्याच्यामधूनच तुम्हाला ओपन करायचे. त्याच्यामध्ये जो काही OTP आहे तर तो OTP सध्या बघा जनरेट होत आहे, तर ते एक व्यवस्थित सध्या तुम्ही जनरेट करून लॉक करू शकता. तर सध्याच्या घडीला या ठिकाणी ज्या उमेदवारांचं लॉक झालेले आहे प्रेफरन्स, संपूर्ण प्रक्रिया करून त्यांनी लॉक जेव्हा करून टाकलेलं आहे, तर सध्या ह्या ठिकाणी प्रिंट प्रेफरन्स म्हणून एक ऑप्शन येत होता, परंतु आता अनलॉक म्हणून सध्या बघा ह्या ठिकाणी ऑप्शन जो आहे तर तो प्रेफरन्स संदर्भात पाहायला मिळतोय. जर का तुम्हाला काही त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल आणि तुमचे प्रेफरन्स सध्या लॉक झालेले असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी बदल करू शकतात. परंतु ह्याच्यामध्ये जे काही OTP आहे तर तो OTP तुम्हाला त्या ठिकाणी लागत असतो. तर ह्याच्यात चेंजेस जर करायचे असेल, प्रेफरन्स पुन्हा तुम्हाला रिअरेंज करायचे असेल, तर तुम्ही अनलॉक हा जो काही ऑप्शन आहे तर ह्या ऑप्शनच्या माध्यमातून सध्या करू शकतात. हा ऑप्शन आताच्या घडीला सध्या अपडेट झाला आहे. एवढ्या दिवस जे काही प्रेफरन्स संदर्भात या ठिकाणी अनलॉकचा ऑप्शन न होता, परंतु आता विदाउट इंटरव्ह्यूच्या पण इथं अपडेट झालेला आहे आणि विथ इंटरव्ह्यूचा देखील सध्या अनलॉक ऑप्शन अपडेट झालेला आहे. तर ही आवश्यकता असेल तरच तुम्ही अनलॉक करा, नाहीतर मग त्याला तशाच पद्धतीने सध्या राहू देऊ शकता. तर ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आता सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जी मुदत आहे तर ती मुदत देखील सध्या इथे देण्यात आलेली आहे प्रेफरन्स जनरेट संदर्भात. तर जास्तीत जास्त उमेदवारांनी लवकरात लवकर जे काही प्रेफरन्स आहे तर ते जनरेट करून लॉक करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पुढची जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया व्यवस्थित बघा या ठिकाणी लवकरात लवकर होऊ शकते. सध्या तरी ह्याच्यामध्ये जी काही मुदतवाढ असेल तर ती पुन्हा देखील सध्या एकदा मिळू शकते. तर जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर ही एक महत्त्वाची जिल्हा परिषद कोल्हापूरच्या जाहिरातीमध्ये देखील लक्ष द्या आणि ह्यापैकी तुम्ही उमेदवार असाल तर व्यवस्थित तुमचे प्राधान्यक्रम एकदा चेक करून घ्या. जिल्हा परिषदची जी काही वेकेन्सी आहे किंवा ही जी जाहिरात आहे तुम्हाला जनरेट झाली आहे किंवा नाही, कारण ह्याच्यामध्ये जी काही पदं होती तर त्या पदाच्या पात्रतेनुसारच त्या ठिकाणी जाहिरात जनरेट झालेली आहे. तर हे एकदा चेक करून घ्यायचं. तर सध्या ही एक महत्त्वाची बघा अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. काही कमेंट्स असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.